आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बातम्या। बीडीडीतील दुकानांचा तिढा सुटेना। पुनर्विकासात 500 स्क्वेअर फुटांचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार। पुनर्विकासात 500 स्क्वेअर फुटांचं दुकान मिळावं यासाठी दुकानदार न्यायालयात। रेटारेटीत प्रवासी बाजूच्या ट्रॅकवर फेकला जाऊ शकतो। लोकलमधील गर्दीवर हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविरोधात डॉक्टर हायकोर्टात दाद मागणार। सुट्टीच्या दिवशी निवडणूक घेण्याची मागणी। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिलला होणार। निवडणूक सुट्टीच्या दिवशी घेण्याची मागणी। रेसिंग करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांची धडक कारवाई। वांद्रे आणि खेरवडी पोलिसांकडून गुन्हे नोंदवत 52 दुचाकी जप्त। पोलीस कारवाईमुळे रेसिंगला लागला ब्रेक। पुण्यातील सद्गुरू शंकर महाराज समाधी स्थळाखालून मेट्रो मार्ग नको। भुयारी मार्ग सरकवण्यासाठी 35 गणेशोत्सव मंडळांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रो संचालकांना निवेदन। पुणे महापालिकेकडून पुण्यातील अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा, मात्र टँकरही पोहोचत नसल्याची नागरिकांची तक्रार। टँकरला जीपीएस बसवूनही पाणी मिळेना। पुण्यातल्या भोर दिवाणी न्यायालयात मराठी भाषा संवर्धनानिमित्तानं व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमात मराठी भाषेच्या इतिहासाची माहिती देण्यात आली। पुण्याच्या भोरमध्ये दिव्यांग आणि एकल निराधार महिला यांचा वधूवर परिचय मेळावा। प्रहार अपंग क्रांती संघटना आणि जाणता राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या मेळाव्यात 115 वधूवरांकडून अर्जाची नोंदणी। पुण्याच्या मावळमधील मोरिया प्रतिष्ठानतर्फे वडगाव शहरातील 1470 जणांना रायगडाची सफर। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्मरणात राहण्यासाठी उपक्रम।